या कार्यक्रमाचं नाव आहे संगम आणि या कार्यक्रमाअंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक आहेत या सर्व बंधू भगिनींना विशेष मार्गदर्शन केलं जाईल. त्यांचं जीवन सन्मानित होण्याच्या दृष्टीनं आपल्याला कार्यक्रमाच्या अगोदर सांगितलं की जो युवक आहे त्यानं ज्येष्ठांना सन्मान द्यावा, त्यांचा आधार बनावा. तर या कार्यक्रमाअंतर्गत युवकांना सुद्धा मार्गदर्शन केलं जाईल. आपण वैशालीजींच्या द्वारे ऐकलं की या विद्यालयाची स्थापना 1936 मध्ये झाली. निराकार परमात्मा शिवाने केली, जो आम्हा सर्वांचा पारलौकिक पिता आहे. परंतु निराकार असल्यामुळं त्यांनी जे माध्यम निवडलं ते प्रजापिता ब्रह्मा. दादा लेखराज ज्यांच्या शरीराचं वय 60 वर्ष झाल्यानंतर ईश्वरानं विश्व परिवर्तनाच्या कार्यासाठी नरक बनलेल्या दुनियेला स्वर्ग बनवण्यासाठी त्यांच्या तनाचा आधार घेतला आणि 1936 मध्ये या कार्याची सुरुवात झाली. आज 2026 या 90 वर्षामध्ये 145 देशांच्या मध्ये विद्यालयाचं कार्य चालू झालं. तर ईश्वरानं एका ज्येष्ठ नागरिकाच्या द्वारे या कार्याची सुरुवात केली, जे या सृष्टीचक्रामध्ये सर्वश्रेष्ठ महान कार्य आहे. ज्या कार्यासाठी आपण ईश्वराला जन्मजन्मांतर बोलवत आलो की तू ये आणि आम्हाला दुःखातून मुक्त कर, सुख शांती संपत्तीचा वर्षा दे, आमचं जीवन सद्गुणांनी भरपूर कर. असं श्रेष्ठ कार्य करण्यासाठी ईश्वरानं एक ज्येष्ठ नागरिकाला निवडलेलं आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं साठी आणि बुद्धी नाही, परंतु ईश्वरानं ज्या तनाचा आधार घेतला आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक्झाम्पल बनवलं. तर या ठिकाणी सुद्धा मंचवर मेजॉरिटी ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पदाधिकारी आहेत. तर प्रजापिता ब्रह्मा आम्हा सर्वांच्या समोर एक्झाम्पल आहेत. परमात्मा सांगतात की जे ज्येष्ठ आहेत ते श्रेष्ठ आहेत. आम्ही आमच्या क्लासमध्ये येणारे भाई होते, ते आता नाही आहेत. त्यांनी आपल्या वयाच्या 84व्या वर्षी देहाचा त्याग केला. तर ते म्हणायचे की आम्ही म्हातारे नाही, परंतु आम्ही महान तारे आहोत. परमात्मा आम्हा सर्वांना महान बनवत आहे आणि आमचं जे स्वरूप आहे त्याची जाणीव परिचय करून दिलेलं आहे की आपण सुद्धा चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे एक शक्ती आहोत, ऊर्जा आहोत. याला आम्ही ओळखू तर आमच्यामधल्या सर्व शक्तींचा उपयोग आपण स्वतःच्या जीवनाला आणि संपूर्ण विश्वाला सुखमय बनवण्यासाठी करू शकू. प्रजापिता ब्रह्मांनी काय केलं तर विद्यालयामध्ये येणाऱ्या सर्वांनाच पूर्ण केलं, एक्झाम्पल बनवलं, स्वतः बॅकबोन बनून राहिले. आम्ही आमच्या विद्यालयाच्या स्थापनेच्या वेळी ज्या दादी होत्या 90 वर्षापूर्वी, त्यांनी स्थापनेपासून ब्रह्मा बाबांची पालना घेतली. तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक परिवर्तनामध्ये आणि स्थूल कार्यामध्ये ब्रह्मा बाबांनी स्वतःला पुढे केलं, नम्र बनले आणि जिथं मान मराठब आहे तिथं मुलांना पुढं केलं. असं म्हटलं जातं की जे अनुभवी आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत आणि जे ज्येष्ठ आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अनुभव प्राप्त केलेले आहेत आणि आपल्या अनुभवाची शिदोरी त्यांनी सर्वांना वाटली.
तर बिना मेहनत हा समाज श्रेष्ठ बनू शकतो. अनुभवीसाठी असं म्हटलं जातं, जो न देखे रवि वो देखे कवि, और जो न देखे कवि वो देखे अनुभवी. या ईश्वरी विश्वविद्यालयाची सुद्धा हीच विशेषता आहे. इथं सांगितलं जातं की आम्हाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव करायचा आहे. आम्हाला अंधविश्वासी नाही बनायचं, कुणाचं ऐकून मानायचं नाही, मात्र ज्ञानाच्या आधारे, ईश्वरावरती निश्चयाच्या आधारे, ईश्वराच्या पालनेचा, ईश्वराच्या गुणांचा आम्हाला अनुभव करायचा आहे, मदतीचा अनुभव करायचा आहे. तर आजच्या या दिवसाच्या निमित्तानं जे पण ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यांना मी ही विनंती करेन की आजचा थोडा दिवस वेळ नाही, परंतु रोजच्या दिवसातला थोडा वेळ तुम्ही या ठिकाणी जरूर या आणि परमात्मा कसं विश्व परिवर्तन करत आहे त्याच्या मार्गदर्शनाचा, मदतीचा आधार घेऊन तुम्ही ज्येष्ठांच्यासाठी खूप सुंदर कार्य करा, ज्यामुळं ज्येष्ठांच्या मध्ये असलेली नाराजी, उदासी निघून जाईल आणि त्यांना एक नवीन जीवन प्राप्त होईल. या विद्यालयाच्या शाखेमध्ये सेवा करणाऱ्या डॉक्टर वैशालीताईंची खूप उमंग उत्साहवाले आहेत, खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहेत. तर तुम्ही जे पण प्रोग्राम करता त्याच्यामध्ये थोडा वेळ जरी तुम्ही त्यांना दिला तरी पण ईश्वरीय मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून प्राप्त होईल आणि ईश्वर जो सुख शांतीचा दाता आहे तर ती सुख शांती प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये अनुभवतील, ज्यामुळे या संपूर्ण विश्वामध्ये सुख शांतीचे व्हायब्रेशन्स पसरवण्यासाठी, विश्वामध्ये सुख शांती निर्माण करण्यासाठी या ईश्वरीय कार्यामध्ये ज्येष्ठ नागरिक सुद्धा सिंहाचा वाटा उचलू शकतील आणि आपलं श्रेष्ठ भाग्य बनवू शकतील. सर्व ज्येष्ठ नागरिकांना खूप खूप